अहो ते गळ्यातलं आणलत ना? हो आणलंय. अगदी नव्यासारखं दिसतंय. हो का? आई भाऊ दोघे जरा बसता इथे 2 मिनिटं. हो. आई पाया पड. भाऊ सौभाग्यवती भव यशस्वी. ह्या पाडव्याला दोघं पाया पडलायत. पुढच्या वर्षी तिघांनी नमस्कार करायचाय हो. सोनबाई काय भाऊ? हे घ्या. भाऊ हे अगं त्याच्याकडे काय बघतेस? आम्ही दिलाय, घे. पाडव्या निमित्त आहे, घ्या. सण आहे आज, अंगावर सोनं घालावं, त्यानं घरातलं सोनं वाढतं. अरे शुंभा, नुसता बसून काय राहिलाय? तिच्या गळ्यात घाल की जरा तो हात. अरे अरे नीट घाल जरा. मला कसा नीट घालता येईल? मालवणकरांच्या घरचा हार आहे ना तो. मी थोडाच आणलाय माझ्या पैशातून. तू मालवण करत आहेस आणि हे सगळं आहे ना ते तुझंच आहे, म्हणूनच तुझ्या बायकोला दिलाय, समजला? अरे हो का? अरे कमालच झाली. इकडे ये गं. सुंदर दिसतेस हो. आज तुम्हा दोघांची दृष्ट काढणार आहे मी. जरा घरी लवकर ये. हो. वा, हे असं घरच्या लक्ष्मीनी लक्ष्मी सारखं राहावं, लंकेच्या पार्वती सारखं नाही. त्याला ती तरी काय करणार म्हणा. घरच्या माणसांनी त्यासाठी कष्ट करणं आवश्यक असतं. आम्हाला त्याची गरज नाही. आम्ही आहोत तसे छान आहोत आणि आम्हाला त्याचे दुःखही वाटत नाही. असं म्हणलं म्हणजे झालं, हा झटकून मोकळे. अरे पण घरच्या स्त्रीला सोनं अंगावर असण्याची हौस असते. करायचं काय असतं रोज उठून त्या सोन्याचं? आहे ते फुंकून टाक. मालवणकरांच्या वस्तूला हात लावायची टाप आहे का माझी? फुंकत बिंकत काही नाहीये. उलट मला नकोच आहे ते, तुमच्याकडेच ठेवा. असलेल्या गोष्टींची किंमत ह्या माणसाला कधी कळणारे देव जाणे. तुम्हाला कळली ना? बस. काल बघितलं तुम्हाला सराफाच्या दुकानात? मला वाटलं घरचं सोनं. हे पण म्हटलं आपण कशाला बोला. ज्या गोष्टीवर आपला अधिकार नाही त्याचं तुम्ही काय करताय याच्याशी आपल्याला काय देणं घेणं आहे रे? हे असले भिकेचे डोहाळे आम्हाला लागलेले नाहीयेत. 1 मिनिट. भिकेचे डोळे आहेत ना ते? वैभव काय आहे? इथे या तुम्ही. काय लक्ष्मी? तुम्ही आधी इथे. 1 मिनिट मला बोलायचं त्यांच्याशी. 1 मिनिट.